जे कुरुक्षेत्र आहे या ठिकाणी युद्धासाठी कौरव आणि पांडव यांचं सैन्य एकमेकासमोर धर्मयुद्धासाठी उभं ठाकलेलं आहे। अशा वेळेला अर्जुन भगवंताला आज्ञा केली की दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ नेऊन उभा कर, आणि त्या ठिकाणी संपूर्ण युद्धाचं वातावरण झालेलं असताना भगवंताने तो रथ अशा ठिकाणी उभा केला की ज्या ठिकाणी अर्जुनाला आपल्या आणि शत्रूच्या दोन्ही सैन्यामध्ये आपले बांधवच परस्पराशी युद्ध करीत आहेत असं जेव्हा दिसून आलं, आणि त्याच्यामध्ये आपले असणारे गुरुजन द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हेही त्या ठिकाणी आहेत, आणि आपले सर्व गोत्रजच परस्पराशी युद्धाला प्रवृत्त झाल्याचं पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला, दया निर्माण झाली, आणि आपण यांचा वध करणं योग्य नाही असं वाटून अर्जुनाने अनेक प्रकारच्या उपपत्ती भगवंताला सांगायला आरंभ केला। परंतु भगवान त्या ठिकाणी त्याच्या बोलणं केवळ ऐकतात, कोणताही प्रतिसाद देत नाही। हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यावेळेला तो म्हणतो न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयम यदिवानो जययुः यानेव हत्वान जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः कार्पण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम। आपलं कल्याणकारक आपल्याला कोणतं आहे? आपल्याला तर पाहिजे आपलं आत्यंतिक कल्याण, म्हणजे अशा प्रकारचं आपल्याकडून ह्या युद्धामध्ये वर्तन व्हायला पाहिजे की जेणेकरून आपलं आत्यंतिक कल्याण मोक्ष प्राप्त होईल। केवळ या लोकातलं किंवा परलोकातलं सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला ह्या स्वधर्माचरणाचा उपयोगिता करावयाची नाही, तर यापेक्षा असं काही आपल्याकडून कृत्य योग्य या प्रसंगाला झालं पाहिजे की जेणेकरून जेणेकरून मला श्रेयस्यात् म्हणजे मोक्ष होईल अशी अर्जुनाची इच्छा आहे। आणि हे सर्व पाहिल्यानंतर भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करायला प्रवृत्त झाले। जेव्हा त्यांनी अनन्य शरणागती केली आणि माझ्या बुद्धीला कोणताच निर्णय होत नाही, मी तुला शरण आलेलो आहे असं सांगतात, तेव्हा त्याला श्रेयाच्या दिशेने खरं कल्याण जे आहे ते कल्याण आत्मज्ञानावाचून दुसरं कोणतंही साधन नाही। ज्याला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा दृढ अपरोक्ष ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तोच पुरुष खरा श्रेयाला प्राप्त होऊ शकतो। म्हणून भगवंताने अर्जुनाला अनेक प्रकाराने या ठिकाणी आत्मज्ञान जवळजवळ या 11व्या श्लोकापासून अशोचानन वशोचस्तवं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः या श्लोकापासून तर अर्जुनाला देही नित्यम, आजचा जो श्लोक आहे, देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि। काय आहे की तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा। परमात्मा सच्चिदानंद घन आहे, परमात्मा अमर आहे, परमात्मा स्वयंप्रकाश ज्ञान घन आहे, आणि परमात्मा दुःख विवर्जित आनंद घन आहे। ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जितकी सत्य आहे तितकीच गोष्ट ममैव अंशो जीवलोकः, हा परमात्म्याचाच अंश असणारा जो जीव आहे तोही तसाच परमात्म्यासारखा सच्चिद आनंद अद्वैत स्वरूप आहे। आणि म्हणून या ठिकाणी परमात्माची परी दुसरा असं सांगितलं, हा जीव परमात्म्याला सोडून नाही। म्हणून जीवाला फक्त भ्रम झालेला आहे, तो स्वतः आनंद घन असताना आपल्या ठिकाणी दुःख मानतो, तो जन्म मरण रहित असताना आपल्या ठिकाणी जन्म मरण मानतो, त्या ठिकाणी तो स्वतः आनंद स्वरूप असताना आपल्याला सुखी दुःखी असं मानतो। म्हणून ह्या सगळ्या ज्या धारणा आहेत ह्या सगळ्या भ्रांत आहेत, भ्रमामुळं झालेल्या आहेत। आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं या ठिकाणी जीव ज्या आत्म्याला मी म्हणण्याच्या ऐवजी मग कधीकधी स्थूल देहाला मी म्हणायला लागला, आणि त्या देहाचं मरण माझं मरण आहे असं समजायला लागला। सूक्ष्म शरीराला मी म्हणायला लागला, आणि सुखदुःख ज्या सूक्ष्म शरीराचे धर्म आहेत त्याचा द्रष्टा साक्षी असणारा आत्मा मीच सुखी दुःखी आहे असं म्हणायला लागला।
अज्ञानाचंही अधिष्ठान स्वयंप्रकाश परमात्मा आत्माच करतो आणि प्रकाश्य किंवा द्रष्टा हा दृश्याहून भिन्न असतो हे असूनही या ठिकाणी जर आपल्याला हे कळलं नाही तर तिथं तो आत्मा आपल्याला स्वतःला काय समज त्या देहाचे ज्ञान आणि अज्ञान हे जे आहेत हे कारण शरीराचे आहेत, त्या कारण शरीराचे धर्म आपले आहेत असं समजून तो भ्रमिष्ट झालेला आत्मा म्हणजे जीवरूपी आत्मा, तो जीवात्मा तो स्वतःला या ठिकाणी ज्ञानी किंवा अज्ञानी म्हणू लागतो. वास्तविक अज्ञान आणि ज्ञान, ज्ञान म्हणजे मी ब्रह्मा आहे अशा वृत्ती ज्ञानापर्यंत येणारं सर्व ज्ञानाचा पसारा हा सर्व या ठिकाणी आत्मस्वरूपाचा नाही, तो कारण शरीराचे धर्म आहेत. सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे सूक्ष्म शरीराचे धर्म आहेत आणि जन्म आणि मरण हे पूर्ण ह्या स्थूल शरीराचे धर्म आहेत आणि आत्मा ह्या सर्वांच्या आत्मस्वरूपावर ह्या सर्वांचा मनुष्याला अध्यास होत आहे. स्थूल सूक्ष्म आणि कारण ही तिन्ही शरीरं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी झालीच नाहीत. असं असताना त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तीन शरीराचा आणि तीन शरीराच्या असणाऱ्या धर्मांचा जीवाला या ठिकाणी भ्रम होतो किंवा तादात्म्य भ्रांती होते आणि कारण नसताना नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. कारण नसतानाच अर्जुन शोकाकुल झाला आहे. शोकाचं कोणतंच कारण तर नाही आणि विनाकारण व्यर्थ असा तो शोकाला प्राप्त झाला. याची भगवंताला अर्जुनाची करुणा येते आणि अत्यंत करुणेने ओतप्रोत होऊन श्रीगुरूंचं जे हृदय असतं किंवा श्रीगुरूंची जी लक्षणं सांगितली त्या लक्षणाप्रमाणे भगवान परमात्मा अर्जुनाला वेदशास्त्राचा असणारा संदेश म्हणजे त्या ठिकाणी त्याला जेणेकरून शास्त्रार्थाच्या अनुसरून असाही उपदेश करतात आणि हे करत असताना त्याला अनेक युक्ती सांगतात. म्हणजे श्रुती युक्ती आणि आपली स्वतःची असणारी अनुभूती ती अर्जुनाच्या हृदयामध्ये संक्रामित व्हावी आणि अर्जुनाचा हा शोक मोह हे असणारं दुःख निवृत्त व्हावं म्हणून भगवान अत्यंत करुणेने जो उपदेश करतात तो उपदेश हा आहे म्हणजे 11व्या अध्यायापासून तर ह्या 30व्या श्लोकापर्यंत या ठिकाणी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत म्हणजे 19 श्लोक हे जे पूर्ण आहेत हे केवळ तत्त्वज्ञानाचाच उपदेश करतात की या ठिकाणी हे तत्त्वज्ञान जर कळलं माझ्या अर्जुनाला तर अर्जुन तत्काळ शोकमुक्त होईल. परंतु यानंतरही पुढं अध्याय येतात, पुढं श्लोक आहेत. 30 श्लोकाच्या नंतर जवळजवळ यामध्ये 670 श्लोक अधिक येतात तेव्हा तो अर्जुन कुठं परिपूर्णत्वाला प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ साधारणपणे जीव जो आहे त्याला जरी हा उपदेश केला तरी हा उपदेश कोणाला फलीभूत होतो? ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्धी आणि स्थिरता प्राप्त झाली. म्हणजे ज्याने खूप निष्काम कर्म आणि निष्काम उपासना अनादी अनेक जन्मामध्ये केलेले आहेत आणि तो हळूहळू त्याचा प्रवास मुमुक्षु दशेपर्यंत आलेला आहे. म्हणजे त्याला श्रीगुरूंची भेट झालेली आहे आणि त्यांच्या सहवासात ज्याचा शास्त्रचिंतन किंवा शास्त्राचा वेदाचा असणारं मनोगत विचार तो या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच्या अंतकरणातल्या सगळे संशय पूर्णपणे निवृत्त झालेले आहेत आणि त्याला आता कधीही मी देह आहे अशा प्रकारचा भ्रम होत नाही. मी आत्मा आणि आत्माच आहे, माझा आत्माच ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मच माझा आत्मा आहे याविषयी संशय विपर्यय रहित असं ज्ञान ज्याला होतं त्याचा हा शोकमोह नष्ट होतो. पण हे होण्यासाठी त्या पुरुषाच्या अंतकरणाची एक भूमिका वेदांत शास्त्राने सांगितलेली ती या ठिकाणी भगवंताला अभिप्रेत आहे. ही स्थिती प्राप्त व्हायची असेल, एवढं मोठं फल प्राप्त व्हायचं असेल की आपल्या जीवनातील दुःख पूर्णपणे निवृत्त झालेलं आहे आणि आता आपल्याला परमानंद निरतिशय आनंद प्राप्त झालेला आहे, आपण कृतकृत्य झालेला आहोत, कृतार्थ झालेला आहोत असं जर वाटायचं असेल तर या ठिकाणी त्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये साधन चतुष्टय संपन्नता पाहिजे. म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये विवेक पाहिजे, आत्मानात्म विवेक पाहिजे. त्याच्या अंतकरणामध्ये इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेले जे काही भोग आहेत त्या भोगाच्या इच्छेचा त्याग करण्याची म्हणजे वैराग्याची त्याच्या अंतकरणात वृत्ती पाहिजे आणि
या जगामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्ट नित्य आहेत, कोणती अनित्य आहे, कोणती सार आहे, कोणती आसार आहे, कोणती ग्राह्य आहे, कोणती त्याज्य आहे, या गोष्टीचा निर्णय करण्याची बुद्धीमध्ये क्षमता पाहिजे. आणि याशिवाय त्याच्या अंतःकरणामध्ये शम, दम, तितिक्षा, उपराम, श्रद्धा, समाधान ही षटसंपत्ती त्याच्या ठिकाणी पाहिजे, ज्याला आपण म्हणतो समाधी षटक असं ज्याला म्हणतात. आणि त्याच्या अंतःकरणात तीव्रतर मुमुक्षुत्व असलं पाहिजे. जसा एखादा मनुष्य जर एक खोल गंभीर पाण्यामध्ये बुडत असला तर त्याला वाटतं की कधी मी वर येईल, कधी माझा प्राण, नाही तर आता माझा प्राण जाणार. त्याप्रमाणे ज्याला आपल्या ह्या अज्ञानाचा आणि अज्ञान कार्य बंधाचा ज्याला कंटाळा आला आहे, किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित असं ज्याला वाटतं, अशा प्रकारचा पुरुष असेल तर त्याला हे केवळ असणारे हे 19 श्लोक त्याला पूर्णपणे कृतार्थ करू शकतात. आणि जर ह्या अधिकार त्याचा नसेल तर ह्या अधिकार्याचा आणि फलाचा संबंध आहे. त्याच्यामध्ये प्रापक भाव आहे. आणि तेवढा अधिकार जर नसेल तर त्याला याच्यातून फार झालं तर शब्दज्ञान होईल, त्या फार झालं तर परोक्ष ज्ञान होईल, पण त्याला अपरोक्ष ज्ञान होणार नाही. कारण अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्यासाठी त्याच्या अधिकाराचा आणि त्या अपरोक्ष ज्ञानाचा संबंध आहे. म्हणून जर कोणी रात्रंदिवस या श्लोकांचं चिंतन करत राहील तर हळूहळू त्याच्या बुद्धीमध्ये असणारे सगळे दोषही जातील. आता तुम्ही म्हणाल की मग हा अधिकार नसला तर आम्हाला मिळणारच नाही का? तर या केवळ श्लोकाच्या चिंतनाने तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. जर चांगला मुमुक्ष असेल आणि त्याला वाटत असेल की ह्या ज्ञानाने जर मोक्ष मिळतो तर ह्या ज्ञानाचाच मी आश्रय करील आणि मला मोक्ष मिळेल, तर अशा वेळेला त्यांनी जरी एकदा ऐकलं तरी त्याला ते जरी अनुभूतीला आलं नाही तर वारंवार त्याचं तो चिंतन करील, मनन करील, त्याचंच एकमेकांमध्ये चर्चा करील, कथन करील. आणि अन्योन्यम तत्प्रबोधनम आणि एतद एकपरत्व, म्हणजे काही झालं तरी मी ही स्थिती दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली ही जी कारणमीमांसा आहे किंवा याच्यामध्ये जे काही चिंतन केलेलं आहे त्या चिंतनाचं मी वारंवार पुन्हा पुन्हा त्याचा ओहापोह करीत ही याच अध्यायात पुढं जी जीवनमुक्ती सांगितली आहे किंवा जे स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलेलं आहे ती लक्षणं मी प्रयत्नाने अंगावर बांधून घेईल. आणि सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. या न्यायाने मी प्रयत्नाची पराकाष्ठा करील, इतकी पराकाष्ठा की कार्यमवा साधयामी देहमवा पातयामी. मी एक तर देह पडेल, नाहीतर मला या ठिकाणी जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. अशी ज्याची तीव्रतर तळमळ आहे त्या पुरुषाला हे एवढे श्लोक, हे प्रकरण जे आहे त्याला कृतार्थ करू शकतं. पण जर एखाद्याला हे भावलंच नाही आणि आता आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा असं जर कोणी म्हणेल तर त्याच्यासाठी हा पुढचं स्वधर्ममपी त्यावेक्ष, त्याला आपल्या वाट्याला आलेलं जे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे काही आचारसंहिता सांगितलेली आहे त्या आचारसंहितेचं पालन करीतही मनुष्याला मुक्त होता येतं असं गीता सांगते. पण पहिल्यांदा त्याला तत्त्वज्ञानच सांगितलेलं आहे. परवा आपण चिंतन केलं होतं, मला वाटतं त्याच्या आपल्याला माहीत नाही. तुम्ही म्हणाल की तत्त्वज्ञान मग अर्जुनाला भगवंताने का सांगितलं, तर याचा अर्थ आहे की शरणागत झालेला जो शिष्य आहे त्याचा काय अधिकार आहे हे कळत नाही. कारण ही जी गोष्ट आहे आपल्या अधिकाराची, गुरुजी शास्त्र हे सांगतील असा अधिकार पाहिजे, पण तो आपला आहे की नाही हे ज्याचं त्याचं काय आहे स्वसंवेद्य आहे, ज्याचं त्यालाच कळतं. आणि जर त्यांनी स्वतः सांगितलं तर त्याप्रमाणे त्याला पुढचा मार्गदर्शन म्हणून कर्ममार्गाचं तू अनुसरण कर असं सांगतात. याच्यानंतर जर हा उपदेश त्याला फलद्रूप होत नसेल तर त्याच्यासाठी स्वधर्मम अपि चावेक्ष. आता स्वधर्माचं जरी तू चिंतन केलं तरीसुद्धा तू काही करावं, तुझ्या भगवंताचं असं मनोगत आहे की सगळे जीव जर माझे अंश असतील तर कोणी माझे अंश असणाऱ्या, माझं स्वरूप असणाऱ्या ह्या जीवाला कोणत्याही प्रकाराने कारण नसताना जो दुःख भोगत आहे त्याच्यापैकी त्याला अशी जागृती द्यावी विचारांची का जेणेकरून त्याला दुःख होणार नाही. आणि ते दुःख होऊ नये म्हणून ही गीता जी आहे वास्तविक हेच विचार सांगणारे सगळ्या अध्यात्मविश्वातले अनेक ग्रंथ आहे, पण गीताच सगळ्या मानवमात्राने जवळ केलेली दिसते. याचं कारण आहे की या ठिकाणी जरी तुम्हाला वेदांतामध्ये पोहोच झाली नाही
तरीसुद्धा दुःखाला विरळ करीत करीत दुःखाचा सर्वनाश करण्याचे संपूर्ण उपाय मानवजातीच्या सर्व मानवांच्यासाठी सर्वाधिकार सेव्य होऊन या ग्रंथाने सांगितलेले आहे. इतकं का कोणत्याही प्रकारचा विचार करा पण शोक करू नका. आपलं असं आहे की मनुष्याच्या मनुष्य शरीरामध्ये अखंडानंद स्वामींनी सांगितलं एक वाणी नावाचा पदार्थ दिला आहे का जो इतरांच्या ठिकाणी नाही, ज्याला आपले विचार शब्दाच्या द्वारा सांगता येतात आणि ज्याच्या अंतकरणाचा आरसा म्हणून चेहरा असं ज्याला म्हणतात. मुखावलोकन जर केलं तर एखाद्या माणसाचं मुख पाहिल्याबरोबर आपण म्हणतो आज तुम्ही फार आनंदात दिसता, एखाद्याला पाहिल्यावर आपण म्हणतो आज तुम्ही जरा दुःखी दिसता. याचा अर्थ आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे विकार आहेत ते मनुष्याच्या चेहऱ्यावर दिसतात. म्हणून मनुष्याला नेहमी त्याचं मन आनंदी असलं का ते स्वामी महाराज सांगायचे का जो मनुष्य दररोज स्नान करतो त्याचे जे केस आहेत ते आपोआप तुळतुळीत असतात. तुळतुळीत केसावरून त्या मनुष्याच्या स्नानाची कल्पना करता येते. किंवा एखाद्या मनुष्याचं ते सांगायचे की खाणारा मनुष्य आहे तर खाणारा व्यवस्थित त्याचं जेवण आहे तर त्याचे जे तोंड आहे तर ते तोंड पाहिल्यानंतर त्याचे गाल वगैरे व्यवस्थित असतात. याचाच अर्थ काय, खाणाऱ्या मनुष्याचं जे अंदाज आहे तो आपल्याला करता येतो. हे फक्त मनुष्य जन्मामध्येच होतं म्हणून. आणि इतर जीवांना सुख दुःख यांची अभिव्यक्ती, गरजांची आवश्यकतांची अभिव्यक्ती करण्याला काहीच साधन नाही. त्या ठिकाणी कुत्रा जर दुःख झालं तर विव्हळताना दिसेल आपल्याला, म्हणून आपण म्हणतो की काहीतरी झालं. परंतु कुत्र्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला त्याच्यामध्ये असणारं शोक दुःख आनंद हे कधीच वाचता येत नाही. म्हणून मनुष्याला देवाने दिलेल्या दोन ह्या अलौकिक गोष्टी मानवी जीवनामध्ये, तर त्याच्यामध्ये मनुष्याचा चेहरा हा नेहमी हसरा असला पाहिजे. म्हणजे बाहेरून हसरा नाही, आतमधूनच उसळणारा जो आनंद आहे तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. आणि त्याला वाणी नावाचा जो पदार्थ दिसला तो इतका असला पाहिजे की त्याची उपयोगिता जी आहे तर ती उपयोगिता वाणी साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं सांगितले. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रता अरणू हे साही अवगुणू वाळिले वाचा ना संन्यासी हे साही अवगुणू संन्याशिले संन्याशिले अवगुण जिये वाचा. ज्या ठिकाणी जे काही वाचेचे दोष आहेत त्या दोषांना त्यांनी टाळलं पाहिजे आणि वाणीचे जे गुण आहेत ते गुणाचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे. अशा रीतीने अगदी व्यवहारापर्यंत मनुष्य जात कशी सुखाने राहील. कारण काय आहे, मनुष्य बाकीचे जे आहेत आहार निद्रा भयमैथुनांच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम आहार निद्रा भीती मैथून हे सर्व योनींना समानच आहे. पण ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषा, मनुष्याला जी बुद्धी दिलेली आहे ती त्याला अधिक दिलेली आहे की जी कोणालाच दिलेली नाही. म्हणून त्याच्या बुद्धीनं किंवा त्याला खऱ्या शाश्वत सुखाचा उपायाकडं त्याची ओढ असली पाहिजे. आणि हे जर झालं तरच मानवी जीवन शोभतं किंवा ते खऱ्या अर्थाने फलीभूत होतं. म्हणून भगवंतांनी या 21 श्लोकामध्ये इतक्या प्रकाराने अर्जुनाला समजावून सांगितले की सामान्यपणे मनुष्यातला याच्यातला कोणताही विचार घेतला तरी त्या मनुष्याला शोकनाश होईल अशाच प्रकारचं सांगितलं. प्रत्येक न त्वम शोचितो महर्षी, तुला शोक करणं योग्य नाही. मनुष्य आला आणि तो शोक करतो. मनुष्य जन्म शोक करण्यासाठी दुःख करण्यासाठी दिलेलाच नाही. तो जे मनुष्य जन्म जो दिलेला आहे तो केवळ दुःख संबंधरहित आनंद याच मनुष्य योनीत मिळवता येतो. म्हणून त्याच्यासाठी परमात्म्याने दिलेला आहे. आणि म्हणून परमात्मसृष्टीतील असणारे सर्व मानवमात्र ही परमात्म्याची निर्माण आहे, संतती आहे. म्हणून परमात्मा अत्यंत द्रवीभूत अंतकरणाने सर्व मानवजातीला ह्या 20 श्लोकांच्या द्वारा उपदेश करतो. आपण जर पाहायला गेलं थोडक्यात तर भगवान त्याचा सरळ अर्थ भगवान जेव्हा बोलायला लागले तेव्हा ह्या 20 श्लोकातलं आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये थोडक्यात 20 वाक्यामध्ये भगवंतांनी केलेलं सर्व सारभूत अशा प्रकारचे सिद्धांत सांगितलेले आहे. आणि ते सिद्धांत म्हणजे केवळ वेदांताचे सांगितले असं नाही, दुसऱ्या दर्शनाचा किंवा दुसऱ्या ज्या मान्यता आहेत पार चार्वाकापासून
तर वेदांतापर्यंत या कोणत्याही मान्यतेने का होईना, पण तुमचं दुःख निदान विरळ तरी व्हावं, हलकं तरी व्हावं. खरं तर भगवंताला अपेक्षित आहे की तुमच्या दुःखाचा नाशच व्हावा, तुम्हाला दुःखाची स्वप्नात देखील पुन्हा प्रतीती येऊ नये. आणि ही गोष्ट साध्य होते कारण खरंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कधी नाही. आणि परमानंद प्राप्त होऊ शकतो कारण तुमचं स्वरूप खरं परमानंदच आहे. दुःख संबंध रहित असं जे सुख आहे त्या सुखाचं मूर्तिमंत सुख म्हणजेच तुम्ही आहात. आणि हे जर मनुष्याला कळलं तर एवढ्यामध्ये त्याला जीवनामध्ये जास्त काहीच करावं लागत नाही. त्याला फक्त मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्याला सुखाचा शोध घ्यावा लागत नाही, कारण तो सुखस्वरूपच होऊन जातो. आणि त्याला दुःखाच्या निवृत्तीसाठी कोणताही प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण दुःख त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी सिद्धच होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही दुसरे कशानेच नाही, विचारात जायते बोधा. ही गोष्ट विचाराने होते आणि हा विचार श्रवणामध्ये कळतो, किंवा श्रवणम विचारः इति कीर्त्यते. विचार करणं या श्रवणाचंच नाव काय आहे? आत्मानात्म विवेक करणं याचंच नाव काय आहे? विचार असं आहे. म्हणून त्या मनुष्याने ही गोष्ट करावी. यासाठी भगवंत अगदी थोडक्यामध्ये सूत्ररूपाने की याच्यामध्ये अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. अत्यंत अल्प अक्षरामध्ये संपूर्ण विश्वाच्या वेदांताचं सारभूत सिद्धांत अर्जुनाच्या गळी उतरवू पाहतात. आणि त्याच्या पाठीमागे एकच भावना आहे का माझा अर्जुनाला दुःखरहित आनंदाची लवकरात लवकर तत्काल अनुभूती यावी. आणि याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. ह्या विचाराच्या द्वारा विचार करण्यासाठी आपल्याला वाटतं खूप श्रम आहे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. पण स्वामी महाराज सांगायचे फुलकुस करायला जितका त्रास आहे एवढा त्राससुद्धा विचाराच्या द्वारा आपल्या आत्मस्वरूपाला जाणायला नाही. कोणत्याही प्रकारचे श्रम होत नाही. पण आता तुम्हाला वाटले श्रम आहे का? मग श्रम आहेत. आणि जर तुम्हाला वाटलं की अरे हे तर साधी गोष्ट आहे, आपल्या केवळ अधिष्ठान ज्ञानाने त्या आध्यस्थ पदार्थांची निवृत्ती होते, त्याला काहीच करावं लागत नाही. रज्जूचं ज्ञान झालं का सर्पाची निवृत्ती करण्यासाठी रज्जूचं ज्ञान झालं का त्या ठिकाणी सर्पाची सिद्धीच होत नाही. त्यामुळे त्या सर्पाच्या निवृत्तीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं भेरी नगारे वाजवणं, मांत्रिक आणणं, भालाबरची ठेवणं, कोणत्या साधनाची गरज नाही. तसंच कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे हे ठेवून दुसरी गोष्ट अशी, अर्जुनाचा विचार का नाही केला तर खरं असं आहे, कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपावे. इथं बसलेल्यामध्ये कोणाचा अधिकार काय असेल हे माहीत नाही. म्हणून शास्त्रामध्ये जो क्रम आहे कर्म उपासना आणि ज्ञान असा क्रम आहे. साधारणपणे विषयासक्त पुरुषाने कर्माचरण करावं. जो ज्याच्या अंतकरणात थोडं वैराग्य आहे, थोडी विषयासक्ती आहे, त्यांनी उपासना करावी. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये केवळ तीव्रतर वैराग्य आहे त्यांनी ह्या तत्त्वज्ञानाचं चिंतन करावं. अशी पद्धती जरी असली तरी हा विषय समोर बसलेल्या माणसाच्या ठिकाणी काय अधिकार आहे हे कळत नाही. तुकोबाराय म्हणतात कोण जाणे कोणाकडे उपासना आणि कोण या वचना प्रतिपावे. कोणाला याच्यातून बोध होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधीकधी अगोदर तत्त्वज्ञानाचा उपदेश करावा. तत्त्वज्ञान त्याला फलीभूत झालं नाही तर त्याच्यापेक्षा मध्यम असणारा उपाय उपासना सांगावी, भक्ती सिद्धांत. तेही जमलं नाही तर त्याला कर्म मार्गाचा उपदेश करावा. आणि गीतेमध्ये साधारणतः हीच पद्धती आहे. तर आता आपलं चिंतन हे चाललं होतं की या ठिकाणी भगवान जे आहे ते एकदम थोड्याच वचनामध्ये त्याला सांगतात. आपण सहज एक थोड्या वेळामध्ये या आत्तापर्यंत आपण काय पाहिलं याचा जर विचार केला अगदी अर्थाच्या रूपाने, भगवान पहिल्यांदा किती आत्मीयतेने बोलतात. कधी कधी मनुष्य जे कडक बोलतं ना, जितकं ज्याला आपल्या मुलाविषयी काही लोक म्हणतात आमचे वडील आमच्यावरच रागवतात आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतात, कारण तुमचं हित लवकर व्हावं, तुमचंच हित व्हावं अशी इच्छा आहे म्हणून ते बोलतात. तसं अर्जुनाला या ठिकाणी भगवान पहिल्यांदा सांगतात, हे अर्जुना आशोचान अन्वशोचातो, ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी तू शोक करतो. आणि प्रज्ञावादांश भाष्यसे, आणि मोठ्या बुद्धिमत्तेच्या किंवा पांडित्याच्या गोष्टी मात्र करतो. पण खरा पंडित कोण असतो तर गतासून अगतासूंश्च नानु शोचंती पंडिता, ज्याचे प्राण निघून गेलेले आहेत त्यांच्याविषयी खरा ज्ञानवान पुरुष कधी शोक करत नाही. आणि ज्यांचे प्राण आहेत
त्यांच्याविषयी कधी शोक करत नाही. म्हणजे ज्ञानवान पंडिताचं खरं लक्षण कोणतं असेल तर शोकरहित होणं. आणि तू काय झालेला आहे, शोकाने व्याकुळ झालेला असा तो आहे. तेव्हा तू जे काही म्हणतो मलाच तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगतो पण तुला तत्त्वज्ञान झालेलं नाही असं त्याला पहिल्यांदा सांगितलं. त्याच्यानंतर सांगतात तुला जे वाटतं शोक होतो की तुला वाटतं की हे सगळे माझे बांधव आहेत आणि हे मरणार आहेत आणि यांच्या मरणामुळं यांचा माझा वियोग होणार आहे आणि असं तुला त्यांचं ते शरीर त्यांचं पडणार. म्हणजे तू काय करतो, हे जे शरीर आहे त्या शरीर हेच माझं स्वरूप आहे आणि शरीर हेच ह्या समोरच्यांचं स्वरूप आहे असं समजतो. अरे बाबा, जोपर्यंत तुला ह्या शरीराविषयी तू प्रेम करशील आणि या शरीराला मी किंवा माझं म्हणशील तोपर्यंत आत्तापर्यंत शरीर हे पडणारच. तुझं पडणार, त्यांचं पडणार. तू युद्धात मारलं नाही तरीसुद्धा ते पडणारच आहे. तेव्हा त्याची खरी स्थिती काय तुला सांगू का, सत्यातलं सत्य, न त्वेवाहम जातो नासम न त्वम नेमे जनाधिपा न चैवन भविष्यामः सर्वे वयमतः परम. पहिली गोष्ट असे, हे जे राजे आहेत हे पूर्वी नव्हते असं नाही. म्हणजे यांचं आत्मरूप पूर्वी होतं, आताही त्या आत्मत्वाने जसेच्या तसेच आहेत आणि पुढेही तसंच राहणार आहे. आणि खरं जे स्वरूप आहे ते देह हे जीवाचं स्वरूपच नाही. म्हणून या ठिकाणी आत्मतत्व हे अनादी अनंत अविनाशी नित्य अशा स्वरूपाचं आहे. म्हणून तुला शोक करण्याचं कारणच नाही. बरं, यांना तू मारलं नाही तर यांचं प्रारब्धाचा भोगून क्षय होईल, तेव्हा यांचे शरीर पडणारच आहे. म्हणून मी यांना मारणार आहे अशा प्रकारच्या भ्रमात तुझं राहण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यानंतर सांगतात ही साधी गोष्ट आहे, हे मरतील म्हणून शोक करायचं काय कारण आहे. कार्य मरण आणि जन्म याच्याविषयी शोक करण्याचं कारण नाही. त्याचं सांगतात की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यती. आता एकच मनुष्य असतो, तोच बालपणात असतो, तो तरुण होतो, तो वृद्ध होतो. तर माणसं आता मला बालपण गेलं आणि तारुण्य आलं याचा कोणी शोक करतं का, तारुण्य गेलं आणि वार्धक्य आलं याचा कोणी शोक करतं का, करत नाही. तसंच फक्त ह्या शरीराचा मृत्यू होणार आहे त्याचं शोक करण्याचं तुला काही कारण नाही असं सांगतात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे कधीकधी मनुष्याला यांच्या जाण्यामुळं आपल्याला दुःख होईल, त्याने आपल्यावर किती उपकार केलेले आहेत असं तुला वाटत असेल तर हे बरोबर आहे. जेव्हा ते अनुकूल असतात तेव्हा आनंद वाटतो, प्रतिकूल होतात तेव्हा दुःख होतं. पण ह्या बाबतीत असं आहे की हे सगळं कशामुळं होतं, इंद्रिय आणि विषयांचा संबंधातून. जर अनुकूल असले विषय तर सुख होतं आणि प्रतिकूल असले तर दुःख होतं. पण ही गोष्ट काय आपल्या हातात नाही. त्या ठिकाणी प्रारब्ध जेव्हा तुम्हाला दुःख देण्याला प्रवृत्त होतं त्यावेळेस जर तुम्हाला दुःख व्हायचं असेल किंवा जर तुमचं प्रारब्ध कर्म जेव्हा तुम्हाला दुःख देण्याला सन्मुख होतं तेव्हा तुमची वृत्ती ही दुःखाकारच होणार. आणि जेव्हा ते प्रारब्ध सुख देण्याला प्रवृत्त होतं तेव्हा ते सुखाला प्राप्त होणार. प्रारब्ध कर्म एकदा भोगून संपलं, समजा पुण्यकर्म संपलं की मग पापाचा स्तर समोर आला तर तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला दुःखच होणार. आणि जरी तुम्हाला ते दुःख नको वाटलं तरी त्याचा भोग जोपर्यंत होत नाही ते अपरिहार्यपणे तुम्हाला भोगावंच लागणार. अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाह आगमा पायिनो नित्यास्तान तितिक्षस्व भारत. जेवढी याच्यामध्ये समजा आता थंडीचे दिवस आहेत, उन्हाळा येईल, आता उन्हाळ्यामध्ये घाम सुटेल, आता कुडकुडी भरते, हे ज्या गोष्टी आहेत शीत उष्ण ही जी येणार, ही जी द्वंद्व आहेत ती सुखदुःख देण्यासाठी येणारच. परंतु अशा वेळेला मग काय करायचं, तर अशा वेळेला फक्त एकच उपाय आहे, तान तितिक्षस्व भारत, ते सहन करणं, आपली सहनशक्ती वाढवणं. आणि अशा वेळेला ही जी प्रारब्ध प्राप्त सुखदुःख आपल्या जीवनात प्राप्त होतात यांचा संयोग जसा झाला आहे तसा वियोग पण ठरलेला आहे. आणि संयोग हा विप्रयोगांतः, ज्या गोष्टीला आपल्याला संयोग झाला तो संयोग हा वियोग होण्यासाठी झालेला आहे आणि जो वियोग झालेला आहे तो पुन्हा संयोग होण्यासाठी झालेला आहे. म्हणून माणसाने जे काही मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाह, इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्या संबंधातून शीत उष्णद्वारा जी सुखदुःख आपल्या जीवनात प्राप्त होतात ते नेहमी पाहायचं. आगमा पायिनो नित्या अनित्या, ती येणारी जाणारी आहेत आणि ती अनित्य आहेत. थोडा वेळ त्याला काय करायचं, सहन करायचं. आणि सहन करताना सुद्धा कसं करायचं, तर दात ओठ खाऊन नाही तर काय, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम,
त्याचा कोणताही प्रतिकार न करता आणि चिंता न करता, विलाप आक्रोश न करता त्यांना सहन करावं, हा त्याचा उपाय आहे. म्हणजे तुला हे दुःख होणार नाही, शोक होणार नाही. किंवा हे आपल्याला सहन करणं क्रमप्राप्त आहे. प्रारब्ध आता दुःख द्यायलाच प्रवृत्त झालेले, त्याला जोपर्यंत द्यायचे तोपर्यंत देईल आणि संपलं म्हणजे हे आपोआप जाईल. पाहुणा आलेला काही कायम आपल्या घरात राहणार नाही. तसं न प्रार्थिता सुख आलं, तसंच दुःख पण न प्रार्थिता येईल आणि जायचं तेव्हा जाईल. अशा प्रकाराने विचार कर. आणि एक मोठी जाणीव अर्जुनाला करून देतात. यमी हे न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम स्व अमृतत्वाय कल्पते. मनुष्याला अमृतत्व मोक्ष जर खरं प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला लागणारा एक महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस जर जीवनात सुखदुःख आली आणि त्याचाच विचार करीत बसला तर त्याला सत्याचा शोध, खरा मी कोण आहे, कधीच लागणार नाही. म्हणजे त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची योग्यताच येणार नाही. त्यामुळं तो अमृतत्व किंवा मोक्ष, त्याला अमृतत्वस्य नाशास्ती वित्तेनं, त्याला दुसरं काही केलं तरी त्याला अमृतत्वाची कधीही प्राप्ती होणार नाही. त्यामुळं खरा मनुष्य कोण आहे, जीवनामध्ये खरा अधिकारी पुरुष कोण आहे, तर त्याविषयी सांगितलं की ज्याला हे सुख आणि दुःख जीवनामध्ये येतात. सुखाकार वृत्ती होते, दुःखाकार वृत्ती होते, परंतु एक सुख येतं, एक दुःख येतं, पण आलेलं सुख आता कायम राहिलं पाहिजे अशीही त्याची धारणा नसते. आणि दुःख आलं तर ते आपण भोगून संपवायचं, पण हे दुःख आलं म्हणून तो लगेच कावल्यासारखा हे दुःख कधी जाईल आणि यासाठी माशासारखी तडफड करीत बसत नाही. आता सुख जसं आलं ते जाण्यासाठीच आलं, तर दुःखसुद्धा जाण्यासाठीच आलेलं आहे. अशा प्रकारची मान्यता देऊन सुख आणि दुःख या दोघांमध्ये जो समान राहतो, सुख दुःख समान, ज्याला वाटतं स्वप्नातली सुखदुःख जशी आहेत त्याच्याबद्दल जागृतीत काहीच वाटत नाही, तसं या सुखदुःखाविषयी समानता. सुख ही एक कल्पना आहे आणि दुःख ही सुद्धा एक कल्पना आहे. असं जो मानतो ना तो अमृतत्वाय कल्पते, तो ह्या अमृतत्वासाठी मोक्षासाठी योग्य होतो. भगवान पुन्हा अर्जुनाला तत्त्वज्ञान सांगतात पराकुटीचं. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभी. या ठिकाणी जी असत वस्तू असते, शून्यरूप असते, तिला कधीही तिचा पुन्हा भाव किंवा तिला अस्तित्व कधीच प्राप्त होत नाही. आणि जो अस्तिस्वरूप पदार्थ असतो त्या पदार्थाला कधीच अभाव प्राप्त होत नाही. याचा अर्थ तुझा जो आत्मा आहे तो आत्मा सद्वस्तू आहे आणि त्याच्या अतिरिक्त सर्व अनात्म पदार्थ ही असद वस्तू आहे, त्यांना कधी अस्तित्वच नाही. त्यामुळं आत्म्याच्या अतिरिक्त अनात्मा अशा शरीरादी कोणत्याही पदार्थाचा विचार करण्याचं सुद्धा कारण नाही. बरं, आत्मस्वरूपाविषयी विचार करायचा आहे का? आत्मस्वरूप हे नित्यच आहे, त्याचा कधी क्षय होतच नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, परिवर्तन होत नाही. तेव्हा आत्म्याचाही विचार करायचं कारण नाही. असा तो अव्यंग असणारा आत्मा आहे. आणि जे या ठिकाणी विकारी अशा प्रकारचे जे सगळे पदार्थ आहेत ते अनात्म पदार्थ आहे आणि ते तुझं कधी स्वरूप होऊ शकत नाही. अशा धारणेमध्ये मनुष्याने राहिलं तर त्याला कधी शोक होणार नाही. म्हणून त्याला सांगतात की तुला शोकाचं कोणतंही कारण नाही. आणि असं सांगतात की हा जो आत्मा आहे तो अविनाशी तो तद्विधी, तो अविनाशी आहे. आणि तो आत्मा प्रत्येक व्यक्तीत भिन्न भिन्न नाही, तर येन सर्वमिदं ततं, या संपूर्ण जगतामध्ये एक रस ठोस भरीव केवळ आत्मतत्वच आहे, दुसरे पदार्थ नाहीच असं सांगतात. आणि हा जो आत्मा आहे त्याच्या अतिरिक्त असणाऱ्या पदार्थांची सत्ता ही प्रातिभाषिक असल्यामुळं, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होत असल्यामुळं आत्मस्वरूपाचं वाकडं करणारा असा अनात्म कोणताही पदार्थ नाही. त्या आत्मा हा असंग निर्विकार जो का त्यो असा आत्मा आहे. आणि हे सगळे जे पदार्थ आहेत, जसं मृगजळाचा कितीही पूर आला तरी जमीन कधी ओली होत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर कितीही सुखदुःखादिकांचे डोंगर जरी आले तरी मूळ आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. की वैदिक सनातन परंपरेचं जे तत्त्वज्ञान आहे, उपनिषदांचं जे तत्त्वज्ञान आहे प्रतिपादन केलेलं, ते या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगतात. आणि त्याला सांगतात, अर्जुना हे जे देह आहे ना, हे देह किती जरी म्हटलं तर ह्या देहाला स्वतः नाश आहे, परता नाश आहे
आश्रय नाश आहे, तेव्हा देह हा कधी ना कधी मरणारच आहे आणि आत्मा हा अमर आहे. ही गोष्ट जर तू ध्यानात ठेवली, जी गोष्ट मरतेच आहे, विनाशीच आहे, तिच्याबद्दल शोक करण्याचं कारणच नाही. आणि ज्या गोष्टीला कधी मरणच नाही, त्या आत्म्याबद्दल तो मरतच नाही, तर त्या ठिकाणी त्याचा शोक करण्याचं काय कारण आहे. म्हणून तो आता सरळ जे वाट्याला आलेलं आहे ते युद्ध तू करायला काहीच हरकत नाही. तस्माद युद्धस्व भारत असं म्हणतात. आणि भगवान त्याला सांगतात की हा आत्मा जन्मणारा नाही, मरणारा नाही. असं असूनही ये एनम वेत्य हंतारम यश्चैनम मन्यते हतम. आत्म्याला कोणी मारू शकत नाही आणि आत्मा कधी मरू शकत नाही. परंतु जे लोक आत्म्याला मारणार आहे, समजा मी मारलं तर आत्मा काय झाला, मारणारा झाला. आणि ज्याला मारलं कौरवाधिकांना ते काय झाले, मरणारे झाले. परंतु आत्मरूपाने तू मारणारा नाही, कारण आत्मा कोणाला मारित नाही. आणि मरणारे जे आहेत ते शरीर मरणार आहे, परंतु आत्मा कधी मरत नाही, अशी स्थिती आहे. आणि जर हे कोणी जाणीत नसेल, ओभौ तौ न विजानितो, तर दोन्ही गोष्ट ज्याला कळत नाही, तर ते सांगतात काय, नायम हंती न हन्यते. या ठिकाणी आत्मा कधी मारलाही जात नाही आणि कोणी त्याला मारितही नाही असं सांगतात. आता हा आत्मा आहे कसा, तर ते सांगतात न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्या शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनम नित्यम ये एनमजम व्ययम कथम स पुरुषा पार्थ कम घातयती हंतिकम. हे सांगत असताना आत्मा कधी जन्मत नाही, आत्मा कधी मरत नाही. दुसरी गोष्ट, तो आत्मा जो आहे तो पूर्वी नव्हता, आता झाला, पुढं राहणार नाही, असं कधीही नाही. तो त्रिकालामध्ये अबाधित असा हा आत्मा आहे. तो जन्मरहित आहे, नित्य, त्याला काळाचा कोणताही परिच्छेद नाही. सगळ्या देशात, काळात आणि वस्तूमध्ये केवळ अधिष्ठान रूपाने आत्माच अनुष्यूत आहे. ही गोष्ट तू ध्यानात ठेव. आणि अशी शरीरं किती मारली तरी आत्मा मात्र न हन्यते हन्यमाने शरीरे. आता दुसरं सांगतात की या ठिकाणी ज्या माणसांना हे आत्मज्ञान झालं नाही, ते मरणा वाचून मरतात आणि जन्मना वाचून जन्मतात. हे फक्त भ्रमाने त्यांचं होतं. जसं स्वप्नामध्ये आपलं शरीर जे आहे ते आपल्या जागेवर स्वस्थ पडलेलं असतं, पण स्वप्नात जेव्हा शरीर प्राप्त होतं त्या स्वप्नातल्या शरीराला अनेक प्रकारचे क्लेश, सुख, दुःख सगळे भोगतो, परंतु त्या ठिकाणी ते शरीरही खरं नाही आणि त्याचं भोगसुद्धा खरे नाहीत. असा हा होणारा फक्त भास आहे असं सांगतात. पण म्हणतात ज्याला हे आत्मा अव्ययम म्हणजे आत्मा हा जन्मरहित आणि मरणरहित असं कळलं, तर त्या पुरुषाला कम घातयते हंतिकम. त्याला कोण मारवतो, कोण मारवणार आहे आणि कोण मारणार आहे. म्हणजे त्या आत्म्याच्या ठिकाणी साक्षात कर्तृत्व नाही आणि प्रयोजक कर्तृत्व देखील सिद्ध होत नाही, ही गोष्ट सांगतात. आणि नंतर म्हणतात की अरे त्याच्यात काय, एक शरीर जोपर्यंत मनुष्याला ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत त्याचा हा प्रवास चालूच असतो. कोणता, ह्या स्थूल देहाला सूक्ष्म शरीर सोडतं, दुसऱ्या स्थूल देहात जातं, तिथं नवीन देह प्राप्त होतो. अगदी पर आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान नसलं तरी तुम्ही जर पुनर्जन्म सिद्धांत मानणारे असेल तर काय आहे, जो जन्मतो तो मरतो, मरतो तो पुन्हा जन्मतो. उलट मरणाचं दुःख करण्यापेक्षा जर एखाद्या माणसाला, लहान बालकाला जर दुसरं नवीन वस्त्र दिलं तर जीर्ण वस्त्र टाकल्याचा आनंदच व्हायला पाहिजे. पण होत नसेल तर त्याला याचं काय आहे, याचं त्याला ज्ञान नाही. एखादा मुलगा नवीन त्याला दिलेला जे काही वस्त्र आहे ते टाकून तिथून माझं पहिलं द्या, ते फाटका असतं, जीर्ण असतं. तर तसं लोक काय म्हणतात, नाही अजून लहान आहे त्याला कळत नाही. याचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तरच तुम्हाला मरणाची भीती वाटते. आहे काही त्याच्यामध्ये, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा न्यन्यानी संयाती नवानी देही. प्रारब्ध कर्म एकदा संपलं का त्याच्या कर्माने ते कर्म जीर्ण झालं म्हणजे भोगून संपलं का जे काही तुमचं पुढचं कर्म आहे त्या कर्माचा भोग घेण्यासाठी नवीन शरीर प्राप्त होतं. त्यामुळे जुनी वस्त्र टाक. त्याने लिहिलं की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. अशा प्रकारची स्थिती आहे. मग हे जरी तुम्ही एवढी जरी गोष्ट लक्षात ठेवली तर शोक करण्याचं काही कारण नाही असं सांगतात. आणि हा जो आत्मा आहे ना खरा तत्वता, तो कसा आहे, अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. तस्माद एवं विदित्वैनम नानुशोचितुम अर्हसि. जर
हा आत्मा आहे ना, हे शरीर व्यक्त आहे. आत्मा कधी आकारालाच आला नाही, आणि ज्या गोष्टीला आकार असतो ते मरण पावतं. आत्म्याला आकारच नाही, तो निराकार आहे, निरवयव आहे, असंग आहे, निराकार आहे, एकटाच आहे, घनीभूत सर्वत्र व्याप्त विभू आहे. त्या आत्मस्वरूपाविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शोक करण्याचं कारण नाही. कारण असा जर आत्मा आहे, अमर आत्मा आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे, एकमेवा द्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, देशकाल परिच्छेद रहित आहे, तर अशा आत्म्याबद्दल शोक करण्याचं काहीच कारण नाही. वास्तविक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आत्मा वगैरे आपल्याला काही दिसला नाही, परंतु हा आत्मा एक आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याला जन्ममृत्यू येत नाही, शरीराला जन्ममृत्यू येतात. या संबंधाने ज्या आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही तर त्या अज्ञात आहे, त्या अज्ञाताचं ज्ञापन करून देणारं फक्त शास्त्र आहे, आणि ते शास्त्र वेद आहे. वेदाला अनुसरणाऱ्या स्मृती पुराणं आहेत. तसंच या ठिकाणी हे गीता दर्शन किंवा गीता नावाची जी स्मृती आहे ती आपल्याला अज्ञाताचं ज्ञापन करून देत आहे, आणि हा उपदेश वेदाचा आहे. त्यामुळं वेदानुमोदित अशाच प्रकारचा उपदेश, भगवान म्हणजे स्वतःच्या बुद्धीतून भगवंतांनी काढलेले हे तत्त्वज्ञान आहे असं नाही, हे परंपरा. इथं बरेच श्लोक असे आहे की जवळजवळ उपनिषदांच्या याच्यामध्ये 2-3 श्लोक तर एकदम पूर्ण जणू काही उपनिषदातलेच मंत्र जसेच्या तसे गीतेमध्ये घेतले, एखाद 2 शब्दाचा बदल होतो, अशा प्रकाराने सांगितलं. आता एवढे करून नाही, पण आत्मा जन्मतोच आणि आत्मा मरतोच असं जरी मानलं तरी पण शोक करायचं कारण नाही. कारण जे जन्मतं ते मरतं ते पुन्हा जन्मतं. आत्म्याला जन्म मरणच मानतो ना, मग हे कायमचं चालूच राहणार आहे, आणि त्याच्या जीवाचं काही स्वातंत्र्य आहे त्याच्याबद्दल नाही. मग जी गोष्ट नित्य अपरिहार्य आहे तिथं आगतिकपणे त्याच गोष्टीचा अंगीकार करणं चांगलं शोक करण्यापेक्षा. म्हणून म्हणतात अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाभावो नैवम शोचितुम अर्हसि. तू शोक करणं योग्य नाही. आता कारण का, तर जातस्यहि ध्रुव मृत्यू, जन्मलेला मृत्यू आहे, मृत्यू झालेला जर जन्म आहे, तर जी गोष्ट अपरिहार्य आहे, जिचा परिहार जीवाच्या सामर्थ्याने होऊ शकत नाही, तस्मात त्वं नानुशोचितुम अर्हसि, त्या ठिकाणी तिचा शोक करणंही व्यक्त नाही. आता दुसरं तुम्हाला म्हणाल ही शरीर आलीत कुठून, तर उत्पत्तीपूर्वी कुठं होती, अव्यक्तामध्ये होती, अव्यक्तामधून शरीर आली, बरं मरणानंतर जातील कुठं, तिच्या कारणामध्ये किंवा तिच्या अधिष्ठानामध्ये ते जातील. कारणापासून कार्य उत्पन्न होतं आणि कार्य पुन्हा कारणामध्ये लीन होतं. अशा प्रकारचे हा सृष्टीचा क्रमच चालू आहे, तेव्हा त्याच्याबद्दलही शोक करण्याचं काही कारण नाही. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. अर्जुनाला हे जर सगळे श्लोक पाहिले ना, तर त्या ठिकाणी तू दुःख करू नको, तू त्या ठिकाणी क्लेश करू नकोस, स्वतःवर ओढून घेऊ नकोस, आणि तू कोणत्याही प्रकारचा शोक मोह हे करू नकोस असं अर्जुनाला भगवान सांगतात. आणि त्याला सांगतात अव्यक्तापासून भूत आली, पुन्हा अव्यक्तामध्ये जातात, तर तुला तत्र का परिदेवना, त्याच्यामध्ये शोक करण्याचं काय कारण आहे. याच्यामध्ये सांगत असताना अर्जुनाच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम दिसत नाही. तेव्हा भगवान असाही विचार करतात की हे तत्त्वज्ञान सामान्यपणे सर्वांना होत नाही, कोणीतरी विरळेच महात्म्य असतात. म्हणून भगवंताच्या मुखातून उद्गार बाहेर पडतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवद वदती तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोति श्रुत्वापेनम वेद न चैव कश्चित. याच्यामध्ये सांगतात ह्या आत्मतत्वाचा उपदेश दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ करायचा असे सांगणारे पण विरळ आहेत, असे हे आत्मतत्व आपण ऐकून घ्यावं असे श्रोते पण काय आहेत, विरळ आहेत. आणि बऱ्याच वेळेला काय हे सगळं सांगितलं आणि ऐकणाऱ्याने ऐकलं तरी ते त्याला अनुभूतीला येईल असं सांगता येत नाही. असं सगळं भगवंताने पाहिलं. आणि मग भगवान या ठिकाणी आत्तापर्यंत सांगितलेला तो जो काही ओघ आहे भगवंताचा चाललेला, जसं एखाद्याचा जरी विचार बदलला, कोणत्या ज्या वेळेला आपल्याला एखाद्या आपण हे पाहायला गेलो, गायन ऐकायला गेलो आणि 3 तासाचा कार्यक्रम ऐकला तर आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये समरस होऊन जातो. आपल्या घड्याळाकडे पाहिलं तर आता काय आहे, आपण
आपली जाण्याची वेळ झालेली आहे, तितक्यात त्याचं काय होतं, त्या कार्यक्रमाची समाप्ती होते. आता आपण काय करतो, आपल्याकडं आपण आपल्या घरी जायला लागतो, पण त्या 3 तासातले जे संस्कार आहे त्याच्यामध्ये आपण जे काय केलेलं गायन ऐकलं आणि जे आपल्याला आवडलं ते गुणगुण करीत आपण निघतो. कारण काय, त्याचे झालेले जे संस्कार आहेत, जरी त्याचं मर्यादा संपली तरीसुद्धा त्याचे संस्कार आपल्यावर राहतात. तसं अर्जुनावर जो धोधो तत्त्वज्ञानाचा उपदेश भगवंताने आत्तापर्यंत केला आणि भगवान म्हणतात आश्चर्यवत पश्यती, असं सांगितल्यानंतर लगेच त्याला मग आता हे आश्चर्यकारक आहे, अर्जुनाचा अधिकार कमी आहे, त्याला लगेच सांगायला पाहिजे ना. तरी जाता जाता भगवान या सगळ्यांचा उपसंहार म्हणून हा 30वा श्लोक सांगतात आणि मग त्याला दुसरं सांगायला सुरुवात होते. आपण नेहमी चिंतन करतो, हे मनुष्याने नेहमी आपल्या भारतीय संस्कृतीमधलं हे ऋषीमुनींचं रक्त, ती आपली संस्कृती असल्यामुळं आपल्याला कोणती गोष्ट असली तर आपल्याकडे तत्त्वज्ञानातच बोलली जाते. साधं आपण स्मशानभूमीमध्ये गेलो, ज्याला वेदांत न्याय काही शास्त्र काही माहीत नाही, तो सुद्धा भारतात जन्मलेला माणूस काय म्हणतो, काही खरं नाही, हे सगळं काय आहे अनित्य, मेलं म्हणजे गेलं, हे 4 दिवस काय आहे, उगीच आपण माझं माझं म्हणतो, याच्यात काही अर्थ नाही असं म्हणतो की नाही मनुष्य. कारण हे विचार त्यांनी काही तत्त्वज्ञानातून दार्शनिक विचार केले असं नाही, पण हे सहज त्याच्या अंगभूत होऊन जातं. तसं इथं भगवंताच्या अंगभूत आहे तत्त्वज्ञान, आणि भगवान अर्जुनाला इतका उपदेश करून आता हा अधिकार कमी पडतो असं जरी वाटत असेल तर लगेच भगवान त्याला लगेच अधिकारानुरूप कर्मयोगाचा उपदेश करायला प्रवृत्त होत नाही. अजून हा शेवटचा श्लोक आला, हा उपसंहाराचा श्लोक आहे, आणि या उपसंहाराच्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला पुन्हा एकदा जाता जाता सांगतात. कारण काय, कोणाला कधी उपदेश होईल आणि काही सांगता येत नाही, आणि भगवंताची ही आवड पण आहे, म्हणून भगवान पुन्हा त्याला म्हणतात देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. याचा भगवान म्हणतात, हे भारत, पहिल्यांदा अर्जुनाला सांगतात तुला हा उपदेश मी का केला. अर्जुनाचं दुसरं नाव काय आहे, भारत आहे. भारत, म्हणजे ज्ञान, तत्त्वज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आणि त्याच्यामध्ये जो रममान झालेला आहे तो भारत आहे. खरं म्हणजे ह्या भारत देशाचं नावच इतकं काय अर्थवाही आहे की ह्या देशात जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा तत्त्वज्ञानाचा बुभुत्सू किंवा जिज्ञासू असाच असला पाहिजे. याच्यामध्ये आशेतू हिमाचल, याच्यामध्ये कोणीही जन्मणारा पुरुष हा कसं प्रत्येक गोष्ट तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर घासणार आहे. आणि अर्जुनाला जाणीव करून देतात की हे भारत, हे अर्जुना, हा देही नित्यम अवध्या अयम देहे, अयम देहे म्हणजे ह्या देहामध्ये असणारा कोण, देही, या देहामध्ये असणारा देहाधिष्ठान रूपाने असणारा जो आत्मा आहे तो नित्यम अवध्यम. या ठिकाणी तो नित्य काय आहे, अवध्य, म्हणजे तो नित्य आहे, सर्व कालात आहे, आणि तो कधीही त्याचा नाश होऊ शकत नाही. आत्मरूपाने मनुष्याने या शास्त्रवचनावर किंवा ह्या गीतादर्शनावर दृढ विश्वास ठेवला तर आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत श्रुती सांगते, शृण्वन्तो अस्य अमृतस्य पुत्राः आये धामानि दिव्यानि तस्थुः. तुम्ही सगळे मरके जीव नाहीत, सुखीदुःखी होणारे नाही, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, असं वेदाचे काय आहे, हाक आहे जीवांना. त्याप्रमाणे भगवानसुद्धा या ठिकाणी सांगतात की हा जो देही, हा जो त्या देहामध्ये निवास करणारा अधिष्ठान रूपाने असणारा तो आत्मा आहे, तो देही, तो नित्यम अवध्या, तो नित्य असून तो कसा आहे, अवध्य आहे, त्याचा नाश कशानेच होत नाही. नाश होतो कोणाचा, उत्पत्ती नाश शरीराचे होतात, आत्म्याची उत्पत्ती होत नाही, आत्म्याचा नाशही होत नाही. आणि हे सर्वस्व देह, सगळ्यांचे जे देह असतील त्या सगळ्यांच्या देहामध्ये या ठिकाणी अशी स्थिती आहे, म्हणजे कोणताही देहामध्ये निवास करणारा जो देही जीवात्मा त्याचा कधीच नाश होत नाही. 2 अर्थाने घेता येतं की याचा अधिष्ठान रूप असणारा प्रत्येक आत्मा त्याचाही कधी होत नाही, तोही नित्य आहे. आणि दुसरा अर्थ जर घेतला, देही म्हणजे जीवात्मा, म्हणजे चिदाभासाला घेऊन जर आपण त्याचा अर्थ केला तर तो चिदाभास कुठं राहतो, ह्या चिदाभासाने युक्त असणाऱ्या 17 तत्वात्मक असणारं जे लिंग शरीर, हे लिंग शरीर असा जरी त्याचा अर्थ घेतला तरी त्याचा कधी नाश होत नाही. लिंग शरीर म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार,
ह्या 19 तत्वांनी बनलेलं जे लिंग शरीर त्याला वासनात्मक शरीर असंही म्हणतात, किंवा त्याला दुसरं काय म्हणतात काय अतिवाहिक शरीर असंही म्हणतात. तर हे शरीर काय होतं, आता आपलं या कर्मातलं या जन्मातलं प्रारब्ध भोगून संपलं का हे स्थूल शरीराला हे सूक्ष्म शरीर सोडतं. सोडल्यानंतर त्याचा काही नाश होत नाही, याला सोडून पुढची योनी तयारच आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करतं. तर त्याचा भोग संपला का त्यांनी केलेल्या कर्माचं फल भोगण्यासाठी पुढं जेव्हा प्रारब्ध जसं सन्मुख होतं त्याला सुखदुःख साक्षात्कार करून देण्यासाठी तशा प्रकारची योनी पाहून त्या योनीमध्ये तो प्रवेश करतो. म्हणजे याचा अर्थ सूक्ष्म शरीराबद्दल सुद्धा काही शोक करण्याचं दुःख करण्याचं कारण नाही. म्हणजे ज्याला फक्त लिंग शरीर ज्या आत्म्याला उपाधी लागली त्या आत्म्याविषयी सुद्धा त्याचाही वध होत नाही. सूक्ष्म शरीराचा वध होतोय का? नाही. सूक्ष्म शरीराचा नाश होतोय का? नाही. कुठपर्यंत ब्रह्मज्ञान होईपर्यंत. म्हणून त्याच्याविषयी शोक करण्याचं कारण नाही. जर तू स्वतःचं भोक्तृत्व कर्तृत्व हे सूक्ष्म शरीराचे धर्म हे आत्म्याचे आहेत असं समजून त्याला सूक्ष्म शरीराचा उपाधी तू मानला असेल तरीसुद्धा शोक करण्याचं कारण नाही. म्हणजे काही कर पण शोक करू नको. जरी सूक्ष्म शरीर समजलं तरी शोक करायचं नाही, स्थूल शरीर समजलं तरी शोक करायचं नाही. जर या ठिकाणी तू स्वतःला आत्मा समजला असेल तरीही शोक करण्याचं कारण नाही. आत्मा जन्म मरणार आहे असं समजलं तरीही शोक करण्याचं कारण नाही. असं नाना परीनं भगवान अर्जुनाला सांगतात की तस्मात सर्वाणी भूतानी. तसं जसं तुझं आहे तसंच हे जे भीष्मादिकांचे देह आहेत त्यांचंही तसंच आहे. त्यांच्या ठिकाणी त्यांचाही आत्मा जो आहे तो अकर्ता अभोक्ता जन्ममरण रहित अशाच प्रकारचा आहे. म्हणून त्या जीवाने दुसऱ्या जीवाविषयी किंवा स्वविषयी किंवा अन्याविषयी कोणाही विषयी शोक करण्याचं कारण नाही. जर पाहिलं ना तर ह्या मनुष्य शरीराला आलेली सगळी मानवजात सगळ्या विश्वातली घेतली ना, सगळ्यात मोठं भय जर कोणाला असेल तर कोणाचं असेल तर लोक चिंता करतात मरणाची. मरणाला जेवढं घाबरतात तेवढं कोणालाच घाबरत नाही. आणि गीता काय करते ही, म्हणून ह्या स्वामी महाराज म्हणायचे की अध्यात्मविद्या ब्रह्मविद्या किंवा गीता ही काय आहे, हा मरणमारी ग्रंथ आहे. ही विद्या कोणती आहे? मरणमारी आहे. तुमचं या जन्मातलं किंवा पुढच्या जन्मातल्या प्रवासाचं सांगण्यात त्याचं कोणतंच तात्पर्य नाही. एकदा मनुष्य मरण भयापासून मुक्त झाला तो मनुष्य खऱ्या अर्थाने शास्त्राच्या आज्ञा पाळू शकतो आणि त्या आज्ञापालनाचं फलश्रुती म्हणून त्याच्या जीवनामध्ये नित्य वृद्धिंगत होणारं नित्य नूतन सुखाची अनुभूती येते. आणि स्वप्नात देखील त्याच्याकडून निषिद्ध कर्म घडत नाही, शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन होत नाही. कारण तो सुखदुःखाचा विचार करण्यापेक्षा वस्तुनिष्ठतेचा विचार करतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात की अशा प्रकारचा तस्मात सर्वाणी भूतानी न त्वम शोचितुम अर्हसि. अर्जुना तुला शोक करणं योग्य नाही. कारण का? अयम देही नित्यम अवध्या. कुठं? सर्वस्य देहे हे भारत सर्वस्य देहे अयम देही नित्यम अवध्या. सर्वांच्या देहामध्ये असणारा हा देही असणारा जो आत्मा आहे तो आत्मा नित्य अवध्यच आहे. आणि जर सूक्ष्म शरीराच्या दृष्टीनं पाहत असला असाही पण विचार दिला आहे काही ठिकाणी की नित्य तो सुद्धा काय आहे? अवध्य आहे. आणि नित्य सूक्ष्म स्थूल शरीराचा वध करता येईल, सूक्ष्म शरीराचा वध करता येईल का? नाही. कारण सूक्ष्म शरीराचा जो प्रवास आहे तोच मुळात असा वेदाने सांगितलेला आहे. जसं एखादा पावसाळ्याच्या दिवसात गवतावरचा जो किडा असतो तो किडा नाकतोडा आपण जसं म्हणतो, तर तो पुढचे 2 पाय जेव्हा पुढच्या गवताच्या काडीवर ठेवतो तेव्हाच मागचे उचलतो. तसा हे शरीर सोडताना कर्माने जीर्ण झालेलं शरीर सोडताना आपण केलेल्या या कर्माच्या अनुरूप असं जे फल देण्याला सन्मुख झालेलं कर्म आहे त्या कर्मासाठी कोणती योनी योग्य आहे तिथं हा जेव्हा पुढचं पाऊल ठेवतो तेव्हाच याचा काय करतो? त्याग. मग त्याचं मरण आहे का खरं? जीवा मरण नाही स्वभावे, स्वाभाविकपणे त्याला कधीही मरण नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तीच गोष्ट तस्मात सर्वाणी भूतानी. म्हणून सर्वाणी भूतानी ते सगळी जरी भूत आहेत ती सुद्धा नित्य आहेत आणि ती सुद्धा अवध्य आहेत. मग या ठिकाणी त्यांचाही वध होत नाही, म्हणजे तेही मारले जात नाही. अशी जर स्थिती असेल तर न त्वम शोचितुम अर्हसि. तू शोक करणं कधीही योग्य नाही. शोक करण्याला तू योग्य नाही अशा प्रकारचं अर्जुनाला सांगतात. भगवान माऊली या श्लोकाचा अनुवाद सांगतात. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आता जे सर्वत्र हा परमात्मा कुठे आहे?
सर्वत्र आहे. सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशात आहे. कुठं परमात्मा नाही असं कुठं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची असं म्हणतात. त्याप्रमाणे तो सर्वत्र आहे. आणि कोणत्या देहामध्ये आहे तर ते म्हणतात सर्व ही देही, जेवढे देह आहेत सगळ्या देहामध्ये ओतप्रोत ठोस भरीव अशा प्रकारचं भरलेलं कोणतं तत्व आहे तर हे आत्मतत्वच आहे. आणि जयाकरिताही घातो नाही. आणि त्याचं किती करायचं म्हटलं तर घात त्याचा होऊ शकत नाही. कारण का एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचा घात करणारा त्याच्या सत्तेतील, त्याच्याहून भिन्न, त्याच्या विरोधी आणि त्याच्या सत्तेतला त्याच्या सत्तेतला आणि त्याच्याहून प्रबळ असा एकही पदार्थ नाही. हा असा कोण आहे? फक्त परमात्माच आहे. त्या परमात्म्याची सत्ता काय आहे? त्या परमात्म्याची सत्ता ओतप्रोत सगळ्याच ठिकाणी भरलेली आहे. म्हणून तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या अतिरिक्त त्याच्या सत्तेतलं परमार्थिक सत्तावान आता फक्त सत्ता धन्याची की जी मायबाप, फक्त परमात्म्याची सत्ता आहे, दुसरा कोणताही पदार्थ नाही. मग इतर पदार्थ दिसतात ज्यांची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणजे ही फक्त भासमान होणारी सत्ता आहे. आता आपण दररोजच चिंतन करतो की प्रातिभाषिक किती मृगजळाचे पूर आले तर जमीन कधी ओली होत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाला कितीही जन्ममरण झाले तरी ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होत नाही. म्हणून हे जे आघात होतील सगळे आघात कुठे होतील? स्थूल शरीरावर होतील, आत्म्यावर होणार नाही. म्हणून म्हणतात की सर्वत्र आणि सर्वही देही, सर्वच देहामध्ये हा आत्मा असल्यामुळं त्या ठिकाणी त्या आत्म्याच्या अतिरिक्त पदार्थ हे प्रातिभाषिक सत्तेत असल्यामुळं समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत होत नाही. ही खरी गोष्ट आहे. आणि आत्माच एकमेवा द्वितीय आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित केवळ आत्माच असल्यामुळं त्या आत्मेतला सत्तेतला दुसरा आत्मा नाही त्याच्या सत्तेतला. त्यामुळं जर दुसरा आत्मा असला आणि तो आत्मा कसा पाहिजे? पुन्हा त्याच्या विरुद्ध पाहिजे. आत्म्या आपणच आपल्याला विरोध करतो का? विरुद्ध होऊ का कधी? आत्म्याच्या विरोधी आत्मा होऊ शकत नाही. आणि दुसऱ्या सगळ्या जग एकवटून आले सगळे अनात्म पदार्थ तरी आत्म्याला काही करू शकत नाही, कारण ते सगळे पदार्थ काय आहेत? मिथ्या आहेत. बरं, त्या पदार्थ त्याच्या विरोधी असले पाहिजे, विरोध करायला समान सत्ता असली पाहिजे. समान सत्ताही नाही, त्यामुळं त्याला विरोधही करू शकत नाही. आणि आत्म्याच्या विरोधी कधी होऊ शकत नाही. आपणच आपल्याला कधी विरोध करीत नाही. म्हणून या ठिकाणी त्याच्या सत्तेतले असले पाहिजे, त्याच्या विरोधी असले पाहिजे, त्याच्यापेक्षा प्रबळ असले पाहिजे. त्याच्या शत्रूचा आपल्यावर प्रभाव कधी होईल? आपल्यापेक्षा प्रबळ असला तर. किती विरोधी असला तर आपल्या हाताखालचा असला तर आपल्याला काही भीती नाही. तसे हे प्रातिभाषिक पदार्थ आहे ना, एकदा आपल्याला अधिष्ठानाचं विशेष रूपाने ज्ञान झालं का हे सगळे पदार्थ असिद्ध होतात. त्यामुळं यांच्यात विरोधी करण्याचं सामर्थ्यच नाही, तर आपल्यापेक्षा अधिक प्रबळ ते कसे असणार? म्हणून आत्म्याच्या अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नाही, त्याच्या विरोधी नाही, त्याच्या सत्तेतला नाही आणि त्याच्यापेक्षा प्रबळ नाही. म्हणून म्हणतात की सर्वत्र सर्व देही जयाकरिताही घातू नाही. जरी करायचा म्हटलं तरी घात होऊ शकत नाही, आहे की नाही? याच्यामध्ये जर तुम्ही एखादा साप नाही म्हणून, आपलं साप आहे म्हणून जर किती भुई बुडवली तर सापाचा मृत्यू होईल का? तुम्हाला त्याच्यातून फळ काय मिळेल? काहीच फळ होणार नाही. म्हणून ह्या आत्म्याचा नाश करण्याचं कितीही कष्ट कितीही प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर आत्म्याचा नाश कधी होऊ शकत नाही. आणि म्हणतात की दयाकरिताही घातू नाही. किती प्रयत्न केला तरीसुद्धा त्या आत्म्याचा घात किंवा आत्म्याचा हनन, आत्म्याचा नाश कधीही होऊ शकत नाही. ते विश्वात्मकत्व पाही चैतन्य एक. आणि अशा प्रकारचं विश्वात्मक म्हणजे ह्या संपूर्ण विश्वाचा आत्मा जो आहे, म्हणजे विश्वाचं अधिष्ठान जे आहे असं जे चैतन्य आहे, सगळं चैतन्य आपण म्हणतो ना निरधिष्ठान भ्रम होत नाही. हा विश्व जग म्हणजे काय आहे? एक प्रकारचा भ्रम आहे. आणि तो भ्रम कोणावर भासतो? तर त्या चैतन्यावर भासतो. म्हणून तू कोण आहे? विश्वात्मक चैतन्य. म्हणजे हे संपूर्ण जग दिसतं त्या जगाचं अधिष्ठान. अधिष्ठान कशाला म्हणतात? ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला. हे जगत काय आहे? खोटं आहे. आणि तो खोटं पदार्थ कोणावर भासतो? आपल्या आत्मस्वरूपावर भासतो. आणि याचं महत्त्वाचं काय आहे? त्या मिथ्या पदार्थाचं वैशिष्ट्य आहे, तो अधिष्ठाना वाचून भासत नाही, अधिष्ठानावरच भासतो. बरोबर ना? अधिष्ठानात मिसळून
भासतो आणि जिथं भासतो तिथंच तो नसतो असा पदार्थ सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या पदार्थ हा जगत आहे. आणि म्हणून ते खरं नाश जगताचा तरी नाश व्हायचा का जगतच नाही तर नाश काय व्हायचा. जगत हा जर असतं कुठं तर त्याचं काय करता आला असता नाश. मिथ्या पदार्थाचा काय नाश करायचा. या ठिकाणी रज्जूवर झालेला जो सर्प आहे त्याचा नाश करायला भालाबरची पाहिजे का मांत्रिक तंत्रिक किंवा वाद्य पाहिजेत नगारा. कशाचाच उपयोग नाही. त्याला एकच उपाय आहे अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तो पदार्थ सिद्ध होत नाही. जेव्हा असा सिद्ध होत नाही का ज्या काळात आपल्याला तो भासला अगोदर नव्हता नंतर नाही आणि जेव्हा भासला तेव्हा सुद्धा नाही. अधिष्ठान अगोदर होतं नंतर आहे आणि मधल्या काळात दिसलं नाही तरीसुद्धा ते अधिष्ठान जसंच्या तसंच आहे. हा सारखा विचार करणारी भारतीय संस्कृतीमध्ये जन्मलेला किंवा भारत देशात जन्मलेला मनुष्य हा विचाराला प्राधान्य देतो. तो किती श्रीमंती किती कीर्ती किंवा किती धन याच्या पाठीमागं नाही. त्याचं काय समाधान हे त्याचं मुख्य ध्येय असतं आणि ते समाधान तत्त्वज्ञाना वाचून दुसऱ्या कशाने होत नाही. म्हणून भारत असं त्याचं विशेषण देतात आणि सांगतात ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आणि त्या सगळ्या विश्वाचा आत्मा म्हणजे विश्वाचा अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य दुसरं तिसरं कोण नसून ते कोण आहे तूच आहे. म्हणजे या सगळ्या जगताचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे असा उपदेश भगवान जाता जाता अर्जुनाला करतात. म्हणजे जरी आत्तापर्यंत ऐकलं नसलं आणि एवढा विचार जरी राहिला जाता जाता एवढा विचार जरी त्याच्या अंतःकरणात राहिला तरी त्याला मरणाचा भय जे आहे ते त्याचं निवृत्त होईल. जर तू सर्वम यदायम आत्मा सर्व आत्माच आहे हे पदार्थ भासमान होणारे असं म्हटलं तरी चालेल. किंवा आत्माच एकमेवाद्वितीय असून हे भासमान पदार्थ आत्मस्वरूपाला कोणती हानी किंवा लाभ करू शकत नाही. किती जन्ममरण आले देहादिकांचे तरी हे देहातीत असणाऱ्या आत्म्यापासून जसं जमीन आसमानाचं अंतर आहे तसंच आत्मा आणि अनात्म पदार्थ देहादी यांचं काय आहे अत्यंत अंतर आहे. हे आहेत असज्जड दुःखरूप द्वैतात्मक आणि हे आहे सच्चिद आनंद अद्वयात्मक. आणि सूर्य आणि प्रकाश यांचा जेवढा विरोध आहे तसं या आत्मस्वरूपाच्या पुढंच हे कधी येऊ शकणार नाही. आणि तो आत्मा मी आहे असं जर तुला कळलं तर हे ज्वर बाधती कैसे. तुला हे 3 शरीराचे होणारे ज्वर हे तुझ्या अंगावर तू घेशील का तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घेणार नाही. असा एवढा उपदेश भगवंत करून राहिले. याचेनी स्वभावे हे होत जाता अगवे तरी सांग काय शोचावे येथ तो. तर ते म्हणतात तरी याचेनी स्वभावे याच्या स्वभावामुळं म्हणजे कोणत्या अनात्म पदार्थाचं स्वरूप आहे ना ते स्वरूप कायम स्वाभाविक तत्वतः तर नाही आणि दिसल्याशिवाय तर राहत नाही आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं का सिद्ध होत नाही. हा याचा स्वभाव आहे. कोणत्या पदार्थाचा अनात्म पदार्थाचा स्वभाव आहे. दुसरा याचा कोणता स्वभाव आहे आत्म्याचा कोणता स्वभाव आहे की पूर्वरूपम अपरित्यज्य बरोबर ना आणि अवस्थांतर भानम. आपल्या मूळ स्वरूपाला तर सोडायचं नाही आणि दुसऱ्या रूपाने भ्रमाच्या रूपाने भासायचं. हा आत्म्याचा काय आहे स्वभावच आहे. याला म्हणतात आत्म्याचा हा स्वभाव आहे. मायेचा काय स्वभाव आहे. माया जी आहे ती अधिष्ठानाचं बरोबर ना सत्ता घेऊन त्याचं सत्ता आणि स्फुरण घेऊन या ठिकाणी परिणाम रूपाने जगद रूपाने जीव रूपाने नटताना दिसते. परंतु तिचा स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नाही. ज्या पदार्थाला स्वतःची सत्ता स्फूर्ती नाही त्या पदार्थाला अस्तित्ववान मानण्याचं काही कारणच नाही. कारण काय ते फक्त आत्म्याच्या अस्तित्वाने त्या सत्तेने आत्म्याच्या स्फुरणाने तिच्या ठिकाणी जणू काही स्फुरण आलेले. जणू काय आले म्हणजे आता वास्तवता स्फुरणच तिच्या ठिकाणी झालेलं नाही. मग हे स्वभावाने होतं जाता घे. त्या मायेचा परिणाम आहे मागं सांगितलं काय परिणाम अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. हा मायेच्या बीजरूप असणाऱ्या मायेचा परिणाम होणीभूत दिसतात आणि पुन्हा प्रलयकालामध्ये पुन्हा बीजरूप असणाऱ्या मायेमध्ये लीन होतात. आणि ती जी लीन झालेली माया ज्याच्यामध्ये ते लीन झाले त्या अधिष्ठानाला याची खबर पण नाही. अधिष्ठान कोण आहे आत्मा आहे. म्हणून म्हणतात की याचेनी स्वभावे होतं जाता घे. आत्मस्वरूपावरही ही आत्म्याची क्रीडा आत्म्याची लीला किंवा लोकवत्तू लीला
कैवल्यम या न्यायाने हा भास होत आहे. किती हा भास झाला, हा होतो जातो हे नित्य नैसर्गिकरित्या याचं स्वाभाविकरित्या चालू आहे. आणि पुन्हा हे पण आत्म्याचा स्वभाव आहे की आपल्यामध्ये तर कुठं धक्का लागू द्यायचा नाही आणि अन्यथा रूपाने तर भासायचं. हेच काय येचेने स्वभावे हे होतं जातं आगवे, होतं जातं आगवे म्हणजे खरोखर होतं असं नाही. जणू काही झाल्याचा आणि गेल्याचा, उत्पत्ती आणि नाशाचा हा फक्त भ्रम या ठिकाणी होत राहतो. आपल्या स्वप्नामध्ये आमका पदार्थ उत्पन्न झाला असं वाटत नाही काय, आमक्या पदार्थाचा नाश झाला असं वाटत नाही का, आणि जागा झाल्यावर हा नक्की भ्रम होता असं कळत नाही का, कळतंच आहे की नाही. हे काही सत्य नाही. तसं गुरुकृपेने ज्या पुरुषाला आपली आत्मजागृती आली त्याच्या दृष्टीनं याचेने स्वभावे हे होतं जातं आघवे, तरी सांग काय सोचावे येतत्वा. तू ह्या ठिकाणी यांचं मरण झालं म्हणजे आता यांचा आणि माझा कायमचा वियोग होईल अशा प्रकारचं तुला शोक करण्याचं काही कारण आहे का. अर्थात कोणत्याही प्रकारचं कारण नाही असं सांगतात. येरवी तरी सांग, त्याला आक्षेपार्थाने सांग तो येथं शोचावे काय, तू इथं शोक करावा काय. अर्जुन म्हणे या ठिकाणी शोक करण्याचं काहीच कारण नाही. असं देवाला वाटत राहतं की आतापर्यंत 19 श्लोक सांगितले, जर नाही जागेवर आला तर आता तरी आला तर आला जाता जाता. म्हणून म्हणतात की या ठिकाणी तुला शोक करण्याचं काही कारण आहे का, सांग बरं तूच. अर्जुना देवाला असं अभिप्रेत आहे की या ठिकाणी अर्जुन म्हणेल देवा आता मला पूर्ण कळलं, इतकं कळलं स्वामींच्या भाषेत जीव जाईपर्यंत कळलं. ह्या तर जीव जाईपर्यंत कळलं कधी म्हणायचं, जेव्हा जीवत्व बाधित झालं तेव्हा. स्वामी महाराज म्हणजे जीव जाऊपर्यंत कळलं तरी तुला जीव पुन्हा येईल आहे की नाही, पण जीवत्व जर गेलं तरच तुला खरं कळलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणतात तरी सांग काय शोचावे येथं तो इथं शोचावे काय, या ठिकाणी तू शोक करायचा आहे काय, शोक करण्याचं कारण नाही. ये रवी तरी पार्था तुझं का नेनो नमने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. आता सांगतात शेवटी काय आहे, माणूस एकदा जेवढं काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाची पराकाष्ठा परमात्मा करून राहिले की अर्जुनाला आत्ताच माझ्या अर्जुनाला बोध व्हावा आणि तो निसंदेह व्हावा. परंतु तरी भगवान म्हणतात जाता जाता अजूनही त्याच्या चेहऱ्यावर विशेष बदल दिसत नाही. म्हणून भगवान त्या ठिकाणी म्हणतात की वास्तविक तत्त्वज्ञानाचंही अत्युच्च कोटीचा आजातवादाचा सिद्धांत सांगितला, विवर्तवादाचा सिद्धांत सांगितला, परिणामवादाचा सिद्धांत सांगितला, तरीसुद्धा या ठिकाणी म्हणजे मानला तरी चालेल इतकं खाली येत त्याला सांगितलं तरी अर्जुनाच्या चेहऱ्यामध्ये हा सिद्धांत रूपाने अर्जुनाला परिणाम झालेला आहे असं दिसत नाही. मग भगवान अर्जुनाला काय थोड्या त्याला काय म्हणतो आपण उपहासाच्या भाषेमध्ये थोडंसं बोलतात, थोडं रागावल्यासारखं होतात आणि त्या अर्जुनाला म्हणतात ये रवी तरी पार्था. ते म्हणतात येरवी म्हणजे समजा मी सांगितलं याच्या अतिरिक्त जर हे अर्जुना मला असं वाटतं तुझं का चित्ता तुझं का नेनो न म्हणे. ते म्हणतात आता इतक्या प्रकाराने तुला उपदेश केला तरी तुझ्या चित्ताला तुझ्या मनाला हा का समजला नाही, तुझ्या अंतःकरणवृत्तीला हा का विषय झाला नाही. हे म्हणतात मलाही न म्हणे म्हणजे देवाचा सुद्धा नाविलाज होतो या ठिकाणी. ते म्हणतात तुझं का नेणं तुला का समजत नाही न म्हणे मला पण हे कळत नाही. वास्तविक आहे हे जे सांगितले विचार हे तुझ्या बुद्धीवर आरूढ व्हायलाच पाहिजे होते, परंतु तुझ्या बुद्धीवर आरूढ झाले नाही. का झाले नाही बरं, मी काय असं सहज बोलतोय असं नाही, फार पोट तिडकीनं बोलत आहे. शिवाय मी असा इतका विचार केला का हा उमजे आता कैसे परी कैसे निधिरू स्वीकारी. एवढा हा कोणत्या प्रकाराने जसं का काय पंचाक्षरी दैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, याला कोणतं भूत लागलेलं आहे तरी हे मला पाहून त्याप्रमाणे योजना चाललेली आहे. या ठिकाणी कोणतंही भूत असेल, जसं वा एखादं मोठं भूत असेल त्याला मोठा बकरा वगैरे बली द्यावा लागतो आणि केवळ जर छोटंसं असलं तर त्याला काय शिळी भाकरी आणि ते हे दिलं तरी चालतं कोळसा. तर त्यांना वाटलं की असं तो अनेक उपाय केले. याच्यामध्ये उपाय काय केले, आजातवादाचा उपाय सांगितला, विवर्तवादाचा सांगितला, परिणामवादातून सांगितला, सर्व उपाय सांगितले पण शोक करू नकोस. पण कोणताच लागू होत नाही. का होत नाही हे न म्हणे हे मलाही कळत नाही, परंतु तुला एक मात्र सांगतो नाही कळत. मग याचा अर्थ मला असं वाटतं की किडाळ हे शोचिता बहुती परी, परंतु काही झालं तर हे बहुती परी अनेक प्रकाराने सांगूनही शोचिता जर तू शोकच करायला लागला तर हे किडाळ.
तर हे काय आहे, अत्यंत हिणकस गोष्ट आहे. म्हणजे अर्जुनाला असं बोलल्यावर तरी त्याला कळावं की अरे हे आपले देव म्हणतात हे अगदी हीनपणा आहे, ही काही गोष्ट चांगली नाही, म्हणजे भगवान परमात्म्याला ही आवडत नाही आणि आपली चुकच आहे. म्हणजे भगवंताने जो उपदेश केला तो उपदेश तत्त्वज्ञानाचा जर आपण ग्रहण केला नाही आणि आपण असंच म्हणत बसलो तर ही गोष्ट किडाळ. किडाळ शब्दाचा अर्थ आहे हिणकस धातू. जसा सोने शुद्ध स्वरूपात आहे आणि त्याच्यामध्ये हिणकस धातू मिसळला जातो, त्याप्रमाणे तुझं जे असणारं जे अंतकरण तू सुमनू शुद्धमती आनंदको अनन्यगती म्हणून तुला हे गुप्त तत्त्वज्ञान सांगावं म्हणलं. पण जर तुला हे भावत नसेल तर भावायलाच पाहिजे, आणि भावत नसेल तर हे बहुतीपरी अनेक प्रकाराने तुझ्या ठिकाणी किडाळ आहे, हा दोष आहे, प्रतिबंध रूपाने आहे, हे तुझं पाप आहे. ही गोष्ट तुझ्या जीवनाला त्याला काय म्हणतो हिणवणारी किंवा तुझ्या जीवनाला कमीपणा आणणारी अशी आहे असं सांगतात. याचा अर्थ कोणताही मनुष्य जो आहे तो मनुष्य तत्त्वज्ञानाला शरणागत होत नसेल आणि तत्त्वज्ञान वारंवार गुरूंनी सांगूनही जर त्याच्या बुद्धीवर आरूढ होत नसेल तर एक सांगण्याचा उपाय आहे का तत्त्वज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि तो जर तुला लागू होत नाही अशी जर स्थिती असेल तर हे किडाळ बहुतापरी दिसत असे. जर तो मनुष्य शोकातून मुक्त झाला नाही तर त्याच्या ठिकाणी काहीतरी प्रतिबंध दोष आहेत असं सांगतो. आता प्रश्न येईल मग याच्याजवळ जर दोष आहेत तर त्या दोषाचं निवारण कशाने करायचं, आणि पुन्हा हे जे किडाळ आपल्या ठिकाणी आलेला हा हिणकसपणा घालवायचा कशाने, असं जर काही वाटलं तर त्यासाठी एक उपाय सांगतात. आणि तो उपाय म्हणजे आता आपण नेहमी चिंतन करतो की त्याला मोठा उपाय महत्त्वपूर्ण जवळचा सांगितला तो त्याला भावला नाही तर दुसरा काय उपाय आहे की नाही, वेदामध्ये दुसराही उपाय आहे आणि तो उपाय भगवान आता सांगण्याला प्रवृत्त झालेले आहेत. आणि त्याला सांगतात स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्युद्धाश्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्युद्धाश्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्युद्धाश्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल.